वर्क रिपोर्ट मी पण चेक केलेत तनिषा. मला असं वाटतं आपल्याकडे मॅनपॉवर जरी कमी असली ना तरी आपलं प्रोडक्शन व्यवस्थित सुरू आहे. जर असं सुरू असेल ना तर काही फ्युचरमध्ये इश्यू होणार नाही. तिकडे राणीला चिठ्ठी भेटली असणार म्हणून ती एवढे कॉल करत होती. आता इंद्राशी बोलणं झालं नाही म्हणून चांगलीच हट होईल. इंद्रा आणि तिच्यात मोठा वाद होईल. मी लिहिलेली चिठ्ठी वाचून राणी इंद्रावर खोटे नाटे आरोप करेल. इंद्राला वाईट वाटेल आणि मग ठरल्याप्रमाणे मी इंद्राला माझा खांदा देईन. तनिषा तू ऐकतेस ना मी काय म्हणतोय ते? तनिषा तनिषा हा ऐकतेस ना? ऐकतेय रे बाबा. हा हां ऐक ना, ही फाईल ठेवून दे तिथे आणि लास्ट इयरची ITR फाईल तिथेच असेल, ती आणून दे ना मला प्लीज. ओके. राणी अगदी वेळेवर इकडे येते. आगीत तेल ओतायचा चांगला चान्स आहे. आता काहीतरी करायलाच हवं. ओ माय गॉड, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. इंद्रा एक मिनिट मी पाहतो. हे झाटी. इंद्रजीत, राणी तू तू इथे? अचानक आलीस. ये ना, बस ना. सिट. मला तुम्हा दोघांशी काहीतरी बोलायचं. बोल ना, काय असेल? मी वस्तीत वाढलेले असले तरी मूर्ख नाहीये. हा सगळा काय प्रकार आहे? काय? तुम्हीच वाचा आणि सांगा मला. आणि ह्या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. मी नाही लिहिलंय हे. अगं लिहिणं सोड, मी हे पाहिली पण नाहीये चिठ्ठी कधी. तुम्ही ही चिठ्ठी जर बघितलीच नाहीये तर ती तुमच्या पॅन्टच्या खिशात कुठून आली? आता येणार खरी मजा. इंद्रा आणि राणीचं नक्कीच मोठं भांडण होणार आहे. अगं माझ्यावर विश्वास ठेव राणी. मला नाही माहिती कुठल्या पॅन्टच्या खिशात काय बोलतेस तू. मी नाही लिहिलंय हे. तुम्ही जर ही चिठ्ठी लिहिली नाही तर तुमच्या नावाने तनिषा मॅडमला अजून कोण चिठ्ठी लिहिणार आहे? त्यांच्याशी जवळीक असणारं दुसरं कोण आहे आपल्या घरात? प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ही चिठ्ठी मी नाही लिहिली आहे. तनिषा बोल ना काहीतरी. राणी, तू इंद्रावर अविश्वास दाखवतेस. इंद्रा कधीच खोटं बोलत नाही. त्याने नसेल लिहिली ग चिठ्ठी. बरं, त्यांनी जर ही चिठ्ठी लिहिली नाहीये
त्यांच्या नावाने तुम्हाला चिठ्ठी लिहिण्यासाठी लोकांना दुसरं काही काम नाहीये का? काय बोला ना. हसायला काय झालं? अहो, तुम्ही दोघे जण सापडलात ना मला. म्हणजे तुम्हाला काय वाटलं ही अशी कुठली तरी चिठ्ठी माझ्या हाती लागेल आणि मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवणार नाही, अविश्वास दाखवेन? हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. हे खरंच मी नाही लिहिलंय अगं. आता तुम्हाला काही करण्याची गरज सुद्धा नाही. कारण मला माहिती आहे की ही चिठ्ठी तुम्ही लिहिलीच नाही. बघू, हे बघा, या चिठ्ठीवरचं अक्षर बघा. अहो, हे अक्षर तुमचं नाहीये. मला माहिती आहे तुमचं अक्षर कसं आहे. त्यामुळे तुमचं नाव जरी या चिठ्ठीत असलं तरी मला माहिती आहे ही चिठ्ठी तुम्ही लिहिलेली नाही. काय तनिषा मॅडम, फसला का तुमचा प्लॅन? अहो, ही चिठ्ठी मला सापडल्याच मला हे कळालं होतं की हा तुम्हा दोघांचा प्लॅन आहे. मग आता तो प्लॅन मी कसा फसू देऊ ना, म्हणून मी पण मजा घेतली जरा तुमची. करेक्ट, अगदी बरोबर ओळखलंस तू. ऍक्च्युली मी तुम्हा दोघांची परीक्षाच घेत होते. इंद्रा, मी तुला सकाळी म्हणाले ना की मी तुम्हा दोघांच्या विश्वासाची परीक्षा घेणार आहे म्हणून. येस. मग झाले की नाही परीक्षेत पास? हो, पास पास. आणि तुम्ही आमच्या कितीही परीक्षा घेतल्यात ना तरी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास. खरं तर यांनी मला सगळं आधीच सांगितलं होतं. तुम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र होतात ना, त्यावेळी तुम्ही यांना प्रपोज पण केलं होतं. पण यांनी नकार दिला होता, बरोबर ना? हो, बरोबर. तू डबा घेऊन आली आहेस ना? मला भूक लागली. अगं, जेवण करूयात का आपण प्लीज? हो, जेवूया ना. नाही, इथे नको. का? आपण खाली जेवूया ना कामगारांसोबत. चला. तनिषा, ना? येतेस ना? हो, चला ना प्लीज. बरं का तू टिफिन घेऊन आलीस. भूक लागली आहे खूप. काय बनवलंय सर? बटाटा. ग्रेट. तनिषा, कसला विचार करतेस रे? काय पण म्हणा, इंदिरा साहेबांनी कंपनीची सुरुवात कशी दमदार केली या. अक्षय आबासाहेबांच्या पावलावर पाव ठेवली. आबासाहेब कसं झोकून देऊन काम करत होतं, अक्षय तसंच इंदिरा साहेब झोकून देऊन काम करते. अगदी बरोबर बोलला. आणि ह्या मॅडम पण त्याच्याबरोबर एक नंबरच काम करते ती बघा. आता बघा, मशीन, मटेरियल, प्रोडक्शन मध्ये स्वतः जातीनं लक्ष घालते ती. तर बाहेरच आहे का नाही? हो. हो, पण आपल्या सगळ्या कामगारांचं तर इंद्रा सरच बघतात की सगळं. आपल्याला किती सांभाळून घेतात इंद्रा सर, नाही का ग? हो, आत्ताच बघ ना, ते आपल्या सोबत जेवायला बसलेत. असा कुठला मालक कामगारांसोबत जेवायला बसतो? हे मात्र खरं आहे. अहो, काय झालं तुम्हाला? कसला विचार करताय? नाही, काही म्हणजे एक छोटासा प्रॉब्लेम आहे, पण आय डोंट नो तुला कसं सांगू. कसं सांगू म्हणजे काय? सांगा, काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली
मी आणि तनिषा विचार करतोय की प्रोडक्शन वाढवूया. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मॅनपॉवर कमी आहे आणि प्रोडक्शन वाढवणं भाग आहे. पण मग प्रोडक्शन वाढवून कामगारांना त्रास काही होऊ नये असा काहीतरी वे आउट काढायचा प्रयत्न चालू आहे, पण काही सुचतच नाही. सर असं काय करताय? हे सगळे कामगार आपलेच आहेत. तेच आपल्याला काहीतरी सोल्युशन सांगतील बघा. म्हणजे म्हणजे रतन ऐक ना, जरा प्रॉब्लेम झालाय. मला ना सगळ्या कामगारांशी बोलायचं आहे आता. तू सांगतोस का सगळ्यांना? सांगतो. सगळ्यांनी जरा ऐका, राणीला तुमच्या संग बोलायचं आहे. या जरा इकडे. हे बघा, आपल्या फॅक्टरीच्या भल्यासाठी इंद्रजीत सर आणि तनिषा मॅडम यांना आपल्या फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं. ह्या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांचं पण भलंच होणार आहे. पण आता काय, कामगारांना त्रास न देता हे सगळं कसं करायचं, प्रोडक्शन कसं वाढवायचं याचा जरा प्रश्नच पडलाय त्यांना. हे बघ राणी, आम्हाला सगळ्यांनी म्हणजे कामगारांनी त्रास न देता हे करणं सगळं कठीण आहे. पण ह्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल. पण म्हणजे काय करायचं? हे बघ, म्हणजे फॅक्टरीच्या एका लेनमध्ये आम्ही 8 जण काम करतो, तर बाकीचे जे उरलेले 4 जण आहेत ती दुसऱ्या लेनला काम करतो. त्यामुळे काय होईल, आपण जी बाहेरनं मागवणारे 4 एक्स्ट्रा कामगार आहे ती मागवायची गरजच पडणार नाही. काय रे, बरोबर का नाही? रतन अगदी बरोबर बोललास बघ. मला काय वाटतं माहितीये का, एका कामगारानं जर समजा 1.5 शिफ्ट जर केली का नाही तर म्हणजे जास्त कुणावर लोड पण येणार आणि त्रास पण कुणाला नाही ना. हे आपलं झालं, पण बाकीची 1.5 शिफ्ट करायला तयार आहेत का? काय बरं रतन, ही जी कंपनी अडचण आली ना, ह्या अडचण सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहे. काय रे? आता काय झाला की नाही प्रॉब्लेम सॉल्व? आता जर एका कामगाराने 1.5 शिफ्ट काम केलं तर आपलं जवळपास 2.5 दिवसाचं काम एका दिवसात होतं. मग प्रोडक्शन वाढेलच. हा सगळा विचार आमच्या मनात सुद्धा आलेला, पण आम्हाला थोडं असं वाटत होतं की कामगारांना त्रास होईल. पण आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांनी स्वतःच दिलंय म्हटल्यावर काही प्रॉब्लेमच नाहीये. पण राणी, या सगळ्यात तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे. म्हणजे तू वकील आहेस आणि तरी तुला इथलं मॅनेजमेंट छान जमतं. म्हणजे मला तर असं वाटतं की तू इथल्या मॅनेजमेंट मध्ये असायला पाहिजे होतं. काय तनिषा? हो, छान जमलंय मॅनेजमेंट. नाही नाही, माझं मॅनेजमेंट कितीही भारी असलं ना तरी ते तुमचं एवढं नाही. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आणि सर मिळून इथलं सगळं व्यवस्थित हँडल करा आणि आपल्या फॅक्टरीची पुन्हा भरभराट होईल. बरं चला, या सगळ्याचं ना आता जेवण करायचं राहिलंच की. हा, आता मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, आता सगळे मन लावून जेवूया. चला चला, जेवून घ्या पटकन, ब्रेक ओव्हर होईल. जेवा आता. काय झालं? काय नाही. जेवा ना मग. किती घाण दिसतंय हे. अजिबात चांगली दिसत नाही यामध्ये. किती इरिटेटिंग आहे हे सगळं. आता ह्या वेळेला कोणाचा फोन आलाय? विक्रांत, तो व्हिडिओ कॉल.
आता बरोबर मी पोट लावलंय आणि ह्याने व्हिडिओ कॉल केलाय. इतर वेळेला कधी व्हिडिओ कॉल करत नाही. हाच भरा केलाय. हा बोल. कशाला व्हिडिओ कॉल केलास? बघायचं तुला. का याआधी कधी नाही बघितलंस का? हो बघितलंय ना, पण सारखं चरून पोट भरणारी उर्मिला आतापर्यंत पाहिली आहे. पोट वाढलेली उर्मिला आतापर्यंत पाहिली नाही. दाखव ना प्लीज. आणि मला नसल दाखवायचं तर? अगं तू प्रेग्नंट ऍक्च्युली झाल्यानंतर कशी दिसशील ते बघायचे मला. विक्रांत, तू हसतोयस ना? माझ्यावर हसतोयस ना तू? हे बघ, माझ्यावर हसणार असशील तर मी तुला पोट दाखवणार नाही. नाही नाही नाही, आय प्रॉमिस मी आता नाही येणार. दाखव ना प्लीज प्लीज प्लीज. विक्रांत, व्हिडिओ पॉज करून तू हसत होतास ना? खरं सांग, हसलास ना तू? नाही, अजिबातच हसत नव्हतं मी. आय स्वेअर. हे बघ, खोट्या शब्दा घेऊ नकोस. मला माहितीये मी जे काही घातलंय ते काही चांगलं दिसत नाहीये. उर्मिला, हे बघ, प्रेग्नंट बायका अशाच दिसतात. हा, आणि एक आता हे असं घट्ट कपडे घालणं बंद कर. काहीतरी असं लूज घाल. हो, ही आयडिया छान आहे. आलेच एक मिनिटात. एवढी घाई असते ना या बाईला. हे बघ कशी दिसतीये. माहितीये मला, मी छानच दिसतीये. आणि बघ ना, ह्यामध्ये पोट सुद्धा दिसतंय. पण मी हे सारखं सारखं नाही घालणार. काहीतरी टोचतंय. अरे उर्मिला, काय ग, काय झालं? काही नाही. बर, हे दूध ठेवलंय, दूध पिऊन घे. आणि भूक लागली तर मला हाक मार. हो. विक्रांत, हे सगळं मॅनेज करणे ना आता माझ्याकडून इम्पॉसिबल व्हायला लागलंय. मला या सगळ्यातून कधी बाहेर काढणार आहेस? मी सुद्धा त्याचाच विचार करतो उर्मिला. मला थोडा वेळ दे, मी काहीतरी सोल्युशन काढतो याच्यावरती. जे काय सोल्युशन काढायचंय ते लवकरात लवकर काढ. इंद्रा आणि राणीला वेगळं करायचा एक अटेम्प्ट फसला म्हणून काय झालं तनिषा? तुझ्याकडे असे बरेच पत्ते आहेत, त्यातला एखादा पत्ता यूज कर. थँक्स. You're welcome. इंद्रा, कॉफी. Sure. इंद्रा, बोल ना. अरे बोल ना माझ्याशी. हे ठेव नाही ते. काम करूयात रे नंतर. हळूहळू. हा, सो आय वॉज सेइंग, आपण इतक्या वर्षांनी भेटलोय अरे, आणि आपण एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड नाही केला. कॉलेजमध्ये असताना किती मज्जा करायचो आपण.
बरोबर आहे तुझं म्हणणं. असं कामाच्या गोंधळात काही जमलंच नाही. आय वॉज प्लॅनिंग समथिंग. व्हॉट आर यू डुईंग टू नाईट? नथिंग. बोल ना, काय प्लॅन? ओके, एक छान डिनर करूयात, थोडा वेळ घालूयात एकमेकांसोबत, गप्पा मारूयात. व्हॉट्स इट? हो, आयडिया चांगली आहे तुझी, पण मला घरी जाऊन यावं लागेल ना. हां, जा ना, घरी जा, फ्रेश हो आणि माझ्याकडे ये. ठीक आहे ना, मग इकडनं लवकर निघूया आपण, बिकॉज इथे उशीर झाला तर परत आपल्याला भेटायला उशीर आहे. ओके, सोबत निघूयात का? शुअर शुअर, नो प्रॉब्लेम. ओके. वा 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 वा, काय मस्त सुवास सुटलाय. असं वाटतं की स्वतःच डिश मध्ये वाढून घ्यावं आणि सुरुवात करावी जेवायला. हो, किती घाई करताय, इंद्राला तर येऊ दे. अहो, त्याचीच तर वाट बघतोय, नाही तर कधी जेवण सुरू केलं. हा बघा आला इंद्रा. अरे इंद्रा, लवकर ये. राणीनं खास मेन्यू केलाय, नॉनव्हेज बनवलंय. राणीने नॉनव्हेज बनवलंय? अरे हो, ओ माय गॉड, फक्त जेवण. तुझीच वाट बघतोय आम्ही. चल ये बस. अहो बसताय काय? जा फ्रेश व्हा, कपडे चेंज करा मग जेवा. अजिबात नाही, मला भूक लागली आहे आणि त्यात तू जेवण बनवलंस म्हणजे वेट करण्यात काही अर्थच नाही. बरं, आता गप्पा मारत बसू नका, वाढायला घ्या. हे घे रे. इतक्या दिवसांनी राणीने जेवण बनवलंय, मला तर असं वाटतं ना की सगळं जेवण मी एकटाच संपवू. हा, तू एकट्याने जेवण संपवलंस तर बाकीच्यांनी काय करायचं? राणी आहे ना, ती देईल तुम्हाला अजून बनवून. हो, तिला काय तेवढंच काम आहे. मस्करी करत होतो आई. बाय द वे, मला जेवण झाल्यावर तनिषाकडे जायचंय. परत तुम्ही एकत्रच होतात ना ऑफिसमध्ये? फॅक्टरीत एकत्र होतो, पण तिचं म्हणणं पडतंय की बऱ्याच दिवसांनी भेटलोय, या सगळ्या गडबडीत काही व्यवस्थित निवांत बोलता नाही आला, म्हणून गप्पा मारूया भेटून. अच्छा, ठीक आहे, ये तू जाऊ. ती घरदार सोडून एकटीच राहते, बिचारीला एकटं वाटत असेल. हो, मला पण असं वाटतंय तुम्ही जायला पाहिजे, भेटून या त्यांना. नाही नाही, मी जेवण झाल्याशिवाय कुठेच जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी तनिषाकडे जावं तर आधी मला जेवू द्या. जेवा. चला सुरुवात करा. सुपर सुपर, खूप टेस्टी बनलाय राणी. आय लव्ह यू. वा वा. मी आधीच म्हटलं होतं, सुवास मस्त येतोय, अप्रतिम जेवण राणी. थँक्यू बाबा. काही म्हणा, राणी तुझ्या हाताला चव आहे. तू का उभी आहेस? तू पण जेव ना. आता तुम्हा सगळ्यांचं एवढं कौतुक ऐकून भरलं माझं पोट. अच्छा, म्हणजे तू जेवणारच नाही? नाही, मस्करी करत होते, नंतर जेवे. चला, सगळी तयारी झाली. आता कमी आहे तर फक्त माझ्या इंद्राची.